नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आपल्याला मॉडर्न इंडियन लँग्वेजेस हा अभ्यासक्रम क्रेडिट कोर्ससाठी ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला द्वितीय सत्रामध्ये आता भाषा आणि जीवनव्यवहार, नवमाध्यमे हे घटक शिकायचे आहेत. मी डॉक्टर वैजयंतीमाला जाधव, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आपलं सर्वांचं या द्वितीय सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता भाषा म्हणजे काय, भाषिक व्यवहार म्हणजे काय आणि याचा परस्पर संबंध कसा असतो आपण आज बघणार आहोत. भाषा ही मानवी जीवनाच्या प्रत्येक घटकामध्ये महत्त्वाची आहे. मानवाचा विकास भाषा, चक्र, अग्नी यांच्या शोधामुळे झाला. त्यामुळं भाषा ही मानवाला मिळालेली एक श्रेष्ठ देणगी आहे. समाज आणि भाषा परस्परावलंबी असतात. त्यामुळे भाषा प्रगती, समाजाची प्रगती ही भाषेमुळे होते आणि भाषा प्रगती आणि समाज प्रगती या दोन गोष्टी एकरेषीय आहेत. भाषा हे विचार, भाषण यांच्या विनिमयाचे साधन आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक नियोजित कृतीमागे भाषा उभी असते. विद्यार्थी मित्रांनो, भाषा हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे. भाषेचा अभ्यास ही प्रत्येक समाजाची शैक्षणिक व सांस्कृतिक गरज असते. आजच्या प्रगत मानवाच्या जीवनाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा भाषाहीन समाजाची कल्पना आपण करूच शकत नाही. आपण एकमेकांशी संवाद जर साधला नाही तर आपण जगू शकू का, हा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजेच मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषा अपरिहार्य आहे. प्रत्येक भाषा ही एक स्वायत्त सामाजिक संस्था असल्यामुळं तिचा इतिहास इतर सामाजिक संस्थांच्या इतिहासाप्रमाणे लिखित साधनांच्या आधारे तयार करता येतो. आपण भाषा ही सामाजिक संस्था आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही भाषा समाजाकडून बोलली जाते. त्या समाजाचा इतिहास, समाजात घडून आलेली स्थित्यंतरं, सामाजिक प्रवृत्ती समजून घेणं गरजेचं आहे. भाषा ही एका विशिष्ट वर्गाची मालमत्ता आहे का? नाही. भाषा ही एका विशिष्ट वर्गाची मालमत्ता नाही. ती सर्वोपयोगी सामाजिक संस्था आहे. भाषा सर्व वर्गाच्या सहजीवनाचं आणि सहकार्याचं अपरिहार्य साधन आहे. आपण भाषा जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला बोलीभाषेचा सुद्धा विचार करावा लागतो. बोलीभाषा हे दैनंदिन व्यवहाराचं स्वाभाविक साधन आहे. परिस्थितीला अनुरूप अशा भाषिक सामग्रीचा ती उपयोग करते. मौखिक परंपरेनं चालत आल्यामुळं तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो. बोलीभाषा ही साधी असते पण परिणामकारक असते आणि स्वाभाविकता हे तिचं वैशिष्ट्य असतं. समाजातील सुशिक्षित किंवा उच्च समजल्या जाणाऱ्या स्तरातील लोकांकडून बऱ्याचदा प्रमाण भाषेचा वापर केला जातो, तर समाजातील फार मोठ्या प्रमाणातील कष्टकरी, कामकरी, अशिक्षित किंवा कनिष्ठ स्तरातील लोकांकडून भाषेचं एक वेगळं रूप वापरलं जातं. त्याला आपण बोलीभाषा असं म्हणतो. ही बोलीभाषा म्हणजे काय हे समजून घेताना आपल्या लक्षात येईल की विशिष्ट समाज गटाची परस्पर विनिमयाची जी भाषा असते ती बोलभाषा किंवा बोलीभाषा. त्यातील शब्द, उच्चार, रूप शेजारच्या समाज गटाला समजत असले तरी त्यांच्या बोलीतील शब्दोच्चार आणि रूप यांच्यापेक्षा थोडेसे भिन्न असतात. समाजामध्ये बोलीभाषा किंवा भाषिक व्यवहार आज आहे, त्यामुळं आपण जिवंत आहोत असं सुद्धा म्हणू. माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला एकमेकांशी संवाद साधणं अतिशय महत्त्वाचं वाटतं. भाषेच्या माध्यमातून माणूस परस्परांशी आचार विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण करू शकतो. त्यामुळं समाजाची एक घट्ट बांधणी होते. कुटुंब, शाळा, सामाजिक संस्था, शासन संस्था या साऱ्या सामाजिक संस्था भाषेच्या आधारानेच विकसित होत गेल्या आहेत.
एखाद्या समाजाची एकूण स्थितीगती काय आहे हे त्या समाजाच्या केवळ भाषेचं मोजमाप घेऊन सहज समजू शकतं. समाजाची संपन्नता, प्रगती, अप्रगती, ज्ञान, अज्ञान, सुसंस्कृतपणा, असंस्कृतपणा या सगळ्या गोष्टी आपल्याला भाषेच्या आधारावर जोडता येतात. म्हणून समाजाची ओळख करून घेण्यासाठी समाज वापरत असलेली भाषा, त्या भाषेच्या विविध बोली, स्थानिक भेद, भौगोलिकता, भाषा व बोली यांचे समाज व्यवस्थेतील स्थान, भाषा व बोलीचा समाजाशी असलेला सहसंबंध आणि भाषा व बोलींचे कार्य या सगळ्यांचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. या भाषेचं समाजातलं स्थान काय असाही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पडतो. आजच्या प्रगत मानवाच्या जीवनाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा भाषाहीन समाजाची कल्पना आपल्याला करता येत नाही. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषा अपरिहार्य आहे. भाषा या शब्दाचा प्रयोग अनेक अर्थांनी केला जातो. म्हणून मानवी संदेशनाची मौखिक अथवा लिखित पद्धती म्हणजे भाषा अशी आपण बऱ्याचदा भाषेची व्याख्या करतो. मानवी जीवनाचं प्रत्येक अंग भाषेनं व्यापलेलं आहे. भाषा आणि समाज यांचा संबंध अनन्यसाधारण आहे. भाषा सांस्कृतिक संक्रमण करते. भाषेच्या मार्फत सांस्कृतिक हे जे संचित आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतं. पाश्चात्य संस्कृतीचं वारं अधिक वेगानं वाहू लागलं आणि जग जवळ येऊ लागलं. तशी भाषिक प्रश्नांची तीव्रता वाढत गेली, त्यातली गुंतागुंत वाढत गेली. इंग्रजीने संपर्काची भाषा म्हणून आपले हातपाय पसरले आणि या सगळ्याचा परिणाम समाज जीवनाच्या इतर क्षेत्रांबरोबर भाषेवरही झाला. बदलत्या सामाजिक प्रवृत्ती आणि बदलत्या आर्थिक धोरणांमुळे भाषा निवडीवरही परिणाम झाला. जागतिकीकरणाच्या या भोवऱ्यात इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक भाषा अस्तंगत होत आहेत. मग अशावेळी आपण काय केलं पाहिजे? तर अशावेळी भाषांचं जतन, संवर्धन करणं, त्यांचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला मी काही आकडेवारी सांगते. 2019च्या जनगणनेनुसार भारतामध्ये मराठी बोलणाऱ्यांची संख्या 10 कोटींच्या वर गणली गेली. मराठी ही जगातली 19व्या क्रमांकाची भाषा आहे. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या 22 भाषांपैकी मराठी ही महत्त्वाची भाषा आहे. भाषा म्हणजे प्रमाण भाषा. एकभाषिक समाजातील सर्व व्यक्तींना बहुंशी समजली जाणारी, शिष्ट समाजातल्या शिष्ट लोकांनी लेखनासाठी मान्य केलेली भाषा प्रमाण भाषा म्हणून ओळखली जाते. शिष्टमान्य लेखन त्या त्या भाषेसाठी केलं जातं. प्रमाण भाषेचं विनिमय क्षेत्र अतिशय मोठं आहे. प्रमाण भाषा लिखित स्वरूपात असल्यामुळं बोलीचं क्षणभंगुरत्व तिला नसतं. भाषा हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. भाषेमुळं माणसाला समाजात राहणं, सामाजिक संस्था निर्माण करणं आणि संस्कृतीचा विकास करणं शक्य झालेलं आहे. आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की जीवनाच्या सर्वच क्षेत्रात माणूस भाषेच्या माध्यमातून व्यवहार करत असतो. इतर प्राणीमात्रांच्या तुलनेनं माणसानं स्वतःची जी प्रगती केली आहे तिच्या मुळाशी त्याची भाषा आहे. भाषा ही एक संकेत प्रणाली आहे. ध्वनी हे भाषेचं माध्यम आहे. भाषेची संकेत व्यवस्था ध्वनी संकेतांवर आधारलेली असते. इतर संकेत प्रणालींच्या तुलनेत भाषा अधिक सुटसुटीत, लवचिक, उपयुक्त, वैविध्ययुक्त आणि केव्हाही सहज वापरता येणारी संकेत प्रणाली असते. मानवी भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पिढीकडे संक्रमित होत असते. ती सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाद्वारे संक्रमित होत असते. भाषा म्हणजे काय? हा प्रश्न अगदी आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये याचं उत्तर देता येईल का? नाही. कार्याच्या दृष्टीने विचार केला तर मानवी जीवनात संदेशवहन किंवा संदेशन करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन आपण भाषेला म्हणू शकतो. या भाषेचं माध्यम काय आहे बरं? ध्वनी. ध्वनी हे भाषेचं माध्यम आहे. भाषेची संकेत व्यवस्था ध्वनी संकेतांवर आधारलेली असते. इतर संकेत प्रणालीच्या तुलनेत भाषा अधिक सुटसुटीत, लवचिक, उपयुक्त, वैविध्ययुक्त आणि
केव्हाही सहज वापरता येणारी संकेत प्रणाली असते. भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित होते. आपण बघितलं ती सांस्कृतिक आणि सामाजिक संक्रमण हे भाषेचं नेहमी होत असतं. आपण भाषेशिवाय समाजाची कल्पना करू शकत नाही. एखाद्या विशिष्ट समूहाकडून वापरले जाणारे शब्द, त्यांचे उच्चार आणि त्यांच्या उपयोजनाची पद्धत म्हणजे भाषा असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. अर्थपूर्ण आणि प्रचलित चिन्ह, ध्वनी, हावभाव किंवा खुणा यांच्या साहाय्याने विचार आणि भावना यांचं संप्रेषण करण्याचे एक माध्यम म्हणून भाषेचा विचार करणं संयुक्तिक ठरतं. मानवेतर सृष्टीतील संप्रेषण पद्धतीप्रमाणेच मानवी भाषा एक संदेशन आणि संप्रेषणाचं माध्यम आहे. चार्ल्स हॉकेट या भाषाशास्त्रज्ञाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. चार्ल्स हॉकेट या भाषाशास्त्रज्ञाने मानवी भाषेची लक्षणं सांगितली आहेत. म्हणून कोणतीही नैसर्गिक संदेशन व्यवस्था मानवाच्या संदेशन व्यवस्थेसारखी नसते. भाषिक परिवर्तन हे सामाजिक संदर्भातून होतं. भाषा मानवी समाज जीवनाला सतत पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असते. आजचा घटक आपण भाषा आणि जीवन व्यवहार बघतो. यामध्ये ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. भाषा सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहारातील एक प्रमुख प्रक्रिया बनते. या मूलभूत विचारावरच सामाजिक भाषा विज्ञानाची एक चौकट उभी असते. समाजातील विविध वर्गांचा व स्तरांचा परिणाम भाषेवर होतो. तसेच सामाजिक स्तर भाषेच्या वापरामध्ये प्रतिबिंबित होत असतात. भारतीय समाज बहुधर्मी, बहुजाती व बहुसांस्कृतिक असल्यामुळे त्या बाबतीमध्ये आपल्याला हे प्रकर्षाने बघायला मिळतं. शिवाय समाजात भाषा विविध पातळ्यांवर वापरली जाते. भाषेच्या भेदांना विशेष महत्त्व असून त्या भेदांमध्ये सामाजिकता आहे. कोणतीही मानवी भाषा एकाच प्रकारचं सामाजिक कार्य करत नाही. सामाजिक व्यवहारात भाषेला अनेक प्रकारांचं संदेशन करावं लागतं. समाजाकडं आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीकडं भाषा असते. समाजातील व्यक्ती आपल्या गरजेनुसार या भाषेचा विनियोग करत असतात. समाजातील या भाषिक बहुजिनसीपणाचा अभ्यास करताना फर्ग्युसन या सामाजिक भाषा वैज्ञानिकानं भाषाद्वित्व ही संकल्पना मांडलेली आहे. समाज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रातील व्यवहार आपण बघतो सामूहिक सवयींनी चालत आलेला आहे. व्यक्तीच्या सवयीप्रमाणे समाजालाही आपलं जीवन व्यवस्थित पद्धतीनं पार पाडायचं असेल तर काही उपयुक्त चांगल्या सवयी असणं आवश्यक असतं. बदललेल्या काळाचा समाजावर होणारा परिणाम ध्यानात आला म्हणजे सामाजिक जीवनाकडे पाहण्याची एक वास्तववादी दृष्टी निर्माण होऊ शकेल. सामाजिक संस्था म्हणजे भाषा आणि रूढी म्हणजे लेखन. मनुष्य हा समूहजीवी प्राणी आहे. हे समूह जीवन यशस्वी होण्यासाठी काही नियम पाळणं आवश्यक असतं. आता भाषा ही संस्था जर नसेल तर समाज जीवन अशक्य होईल. आपले अनुभव, आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं साधन असल्याशिवाय सामाजिक व्यवहार शक्य नाही. इतकंच नाही तर समाजसुद्धा अस्तित्वात येणार नाही. म्हणून हा व्यवहार जो चालू आहे हा भाषेमुळं शक्य होतो. म्हणून आपण भाषा ही सर्वश्रेष्ठ सामाजिक संस्था आहे असं म्हणतो. भाषा ही सानुक्रम ध्वनिरचनांच्या सांकेतीकरणावर आधारलेली संज्ञापन प्रणाली आहे. भाषिक संज्ञापन ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. म्हणून भाषा ही एक नियमबद्ध व्यवस्था आहे. समाज निर्माण करणं आणि सामाजिक तो बनणं माणसाला केवळ भाषेमुळं शक्य झालेलं आहे. आता आपण भाषा कशी महत्त्वाची आहे समाजामध्ये बघितलं. प्रत्येक वेळी आपण बघतो की भाषा ही समग्र जीवनाला वेढून राहिलेली आहे. इतकेच नाही तर मानवी संस्कृतीचा पाया ही भाषा आहे. भाषेचं भौगोलिक क्षेत्र, भाषेचा इतिहास, पोटभाषा, बोली यांची निर्मिती, प्रमाणभाषा, उपभाषा, बोली यांच्या परस्पर संबंधाचे एक शास्त्र बनलेलं आहे. मराठी भाषा सध्या संक्रमण काळातून जात आहे हे एक निर्विवाद सत्य आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदलामुळे भाषेचा चेहरामोहरा इतका बदलून गेला आहे की मोबाईल आणि कॉम्प्युटर यांच्याशी निगडीत नवी परिभाषा आणि शब्दप्रयोग यांचा सुळसुळाट आपल्याला बघायला मिळतो.
बघा, आपण मोबाईल आणि कम्प्युटर यांची परिभाषा जर लक्षात घेतली तर कितीतरी नवीन शब्द भाषेमध्ये आपल्याला आलेले दिसतात. भाषा ही समस्त समाजाची देणगी असून बदलांची कारणं त्यातली अनेक पदरी आहेत. वेगानं सुरू झालेलं सामाजिक अभिसरण हे भाषिक बदलाचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे. भाषा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भाषेचं जीवनानुभवाशी आणि समाजाशी साक्षात नातं असतं. भाषा ही एक सामाजिक संस्था असल्यामुळं सामाजिक परिस्थितीनुसार भाषा बदलत राहते. भाषेतील सुप्त जे गुण आहेत, माणसाचा स्थलकाल निरपेक्ष असा विशाल भाषिक परंपरा जी आपली दिसते, याच्याशी हे सगळे गुण आपल्या भाषेमध्ये दिसतात. जागतिकीकरणाच्या या कालखंडामध्ये व्यवसाय, नोकरी यामुळे स्थलांतर केलं माणसानं आणि मग या स्थलांतरित समाजाला निज भाषा आणि परिसर भाषा अशा दोन्ही भाषा अवगत करणं आवश्यक झालं. आता शास्त्रीय सर्वेक्षणं जेव्हा केली तेव्हा ही अनेक शास्त्रीय सर्वेक्षणांची फेरतपासणी केली गेली, कारण भाषांना हजारो वर्षाची समृद्ध वाङ्मयीन परंपरा आहे. भाषा माणसाच्या अस्तित्वाची खूण आहे, त्यामुळे माणसाचं सामाजिक अस्तित्व लक्षात येतं. भाषेवरून माणसाचा आर्थिक, सामाजिक, प्रादेशिक स्तर लक्षात येतो. भाषा माणसाच्या जगण्याचा आणि जीवन व्यवहाराचा केंद्रवर्ती गाभा आहे असं म्हटलं पाहिजे. भाषा माणसाच्या सामाजिक अस्तित्वाची खूण आहे. सामाजिक आदानप्रदानाचं ती एक माध्यम आहे. प्रमाणभाषा, बोलीभाषा, समाजभाषा, पोटभाषा, लोकभाषा या सर्वांच्या माध्यमातून सामाजिक भावनिक आदानप्रदानाची क्रिया घडत असते. भाषेत सतत बदल होत असतो. या संदर्भामध्ये भाषेचे अभ्यासक डॉक्टर र.बा. मंचरकर यांचं विवेचन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणतात की सामाजिक गरजा भागवण्यासाठी तिची स्वाभाविक परिवर्तनशीलता पुरेशी पडताना दिसत नाही. अशा वेळी स्वाभाविक परिवर्तनाची गती वाढवण्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. प्रमाण भाषा ही शिष्ट आणि राजमान्य भाषा आहे. शासन व्यवहारामध्ये प्रमाण भाषेचं प्राबल्य आढळतं. शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, ग्रंथलेखन, भाषणं अशा अनेक ठिकाणी प्रमाण भाषा विपुल प्रमाणामध्ये आढळते. जगात निरनिराळ्या देशात निरनिराळ्या भाषा बोलल्या जातात. या सर्व भाषा एकमेकींपासून पूर्णपणे भिन्न आहेत. समाजात माणसांचे अनेक गट पाडलेले असतात, ते व्यवसाय भिन्नतेमुळं, सामाजिक प्रतिमेमुळं, वर्णजातीमुळं, तर कधी मग वय आणि लिंग यामुळे हे गट वेगळे वेगळे दिसतात. या प्रत्येक गटाची जीवनशैली ही वेगळी असते. या वेगळेपणाचा परिणाम स्वाभाविकच त्यांच्या भाषेवर होतो आणि मग समाजात एका गटाची भाषा दुसऱ्या गटाच्या भाषेपेक्षा गरजेनुसार वेगळी ठरते. एकूणच भौगोलिक अंतरामुळे एकाच भाषेची भिन्न भिन्न रूपं आपल्याला तयार झालेली दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, भाषा आणि सामाजिक संस्था, भाषा कशी बदलते हे आपण आजच्या घटकामध्ये पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढचा भाग पाहणार आहोत. धन्यवाद.